यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 16. कार्तिक मासी पक्वान्न अथवा जेवे एकान्न वृंताकादी निषेधांजन तैलादी मधु वर्जावे. वर्जावे कांस्यपात्र आणिक वर्जावे द्विदळ गात्र. मणी असावे पवित्र एकाग्रेसी पर्येसा. पलाशपत्री भोजन करावे शुची उद्यापन करावे. जे जे व्रत धरावे त्या ते उजवावे तत्वता. घृत भरित कांस्य पात्र विप्रा द्यावे पवित्र. भूमिशयनी तत्पर मंचक द्यावा विप्रांसी. जे जे वस्तू त्याजिले आपण ते ते द्यावे ब्राह्मणा. रसद्रव्य एक मास जाणा त्याग करावा सर्वथा. त्यजुनिया तधी क्षीर उद्यापन आचरा मनोहर. असली या शक्तीनुसार धेनू द्यावी सालंकृत. विशेष असे आणिक व्रत दीपदान असंख्यात. वर्णिता महिमा विख्यात देवांसी म्हणे बृहस्पती. दीपदान थोर सोहळा वरकड नवती धर्म सकळा. या कारणे अनंत दीप पर्येसा. माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी. येणे परी एक मासी आचरावे भक्तीने. लाडू तीळ खजुरेसी करुणी पक्वाने ब्राह्मणासी. द्यावी तिने भक्तीसी दक्षिणेसी सहित जाणा. शर्करा मिळे येळेसी तळोनी अपूप घृतेसी. दान द्यावे यतीसी भोजन द्यावे तापसीया. हेमंत ऋतू होता जाण व्हावया शीत निवारण. काष्टे द्यावी विप्रा कारण वस्त्रे द्यावी द्विजासी. पर्यंक द्यावा सुप्तीसी उत्तम विप्र पुण्य राशीसी. कांबळी शीत निवारणासी वस्त्रे द्यायचे विप्रवर्गा. व्हावया शीत निवारण औषध द्यावे उष्ण उष्ण. तांबूल दान परिपूर्ण द्यावे वेळा कर्पुरेसी. गृहदान द्यावे विप्रासी संवत्सर एक ग्रासेसी. जातात तीर्थयात्रेसी. पादरक्षा देईजे गंध परिमळ सुगंधेसी. पूजा करावी शंकरासी रुद्राभिषेक विधीसी. अभिषेकावा गौरीहर धूपदीप नैवेद्येसी. पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी. दीपमाळ उजळिता आणिक सुगंध गंधेसी. तांबूल विधीसी कर्पूर लवंगादी विविधेसी. भक्तिभावे अर्पिजे आपला पुरुष मणी. नारायण कल्पोणी पूजा करावी एके मणी. भक्तिभावे पर्येसा नेमे असावे तिने नारी. न बैसावे बैलावरी. लेऊ न्यायची कांकण चोळी श्वेत वस्त्र नेसावे. रक्त कृष्ण वस्त्रात दोष घडती अद्भुत. आणिक असे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे. आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम. पतीपासून पुत्र जाण त्याचे आज्ञेत असावे. ऐसा आचार विधवेसी सांगितल्या निश्चयेसी. ऐशा एक भक्तीसी सहगमनाचे फळ असे. पापी जरी पती आपला पूर्वीच मरण पावला. नरकात वास केला कीटक होऊनी. विधवापणे येणे परी आचरण करिता नारी. मरण होता सत्वरी घेऊनी पती स्वर्गी जाय. मोरभट हे पुराणिक नव्हते तरी डौल मोठा घालून हावभावाने वाचू लागले. परंतु तो दुःखाचाच समय. विनायकरावाच्या आईबापांचा घाव ताजा होता. गणेशपंत वारंवार गहिवर येऊन ते डोळ्यातून आसवे गाळू लागले. त्यांच्या बायकोसही दुःख वाटले तरी तिच्या मनात यमुनाबाईविषयी जो हट्ट होता त्यामुळे ते सर्व आवरून तिने अध्यायाचा शेवट होऊ दिला. नंतर मोरभटजी पोथीची पूजा वगैरे करून यथास्थित शिधा व दक्षिणा घेतली आणि म्हणू लागले की आपणास जे कर्म यमुनेकडून करविणे आहे ते शास्त्रोक्त व श्रेयदायक आहे. ते केलेच पाहिजे. नाहीपेक्षा तिचा पती परलोकी दुःख भोगीत राहील आणि आपल्या कुळास बट्टा लागेल. मग विनायकरावाच्या मरणाची तिथी त्या कामास अवश्य आहे असे सांगून त्या दिवशी गंगेवर जाऊन तेथे तिचे केश काढावे आणि पुढे या पोथीत सांगितल्याप्रमाणे आचारविधी यथाशक्ती तिला करायास लावावे असेही त्याने लागलेच ठरविले. गणेशपंताची यमुनेवर फार प्रीती होती म्हणून त्यांचा त्यावेळी गळा भरून आला आणि
ते तेथून उठून तिच्या खोलीकडेच जाऊन म्हणतात, यमुने, आता तुझ्या दैवी आले ते भोगले पाहिजे. माझ्या मुली, आमच्या नावागुळास बट्ट्या लागेल असे तू काही केले नाहीस, तरी आता ऐकलेस ना. बाई, तुझ्या डोईवर केश राहिल्याने एवढे पातक वाढते. मुली, तू तरुण आहेस, तू सुकुमार व सुंदर आहेस. तू आपल्या नवऱ्याची आवडती होतीस आणि आता त्याच्या मागून तुझी अशी दशा. अरे अरे रे, कशी गत झाली माझ्या विनायका. बारे, कोठे गेलास? तुला मी आता कधी पाहीन काय रे? ह्या दैवाची गती अगाध आहे. तुला मी वचनकिरे दिले होते, पण या कर्मठांच्या पुढे माझा उपाय हरला. असा शोक करीत असता मोरभट त्यास म्हणतात, पंत, ही वेळ शोक करण्याची नव्हे. अहो, कोणाचा पुत्र आणि कोणाची कन्या, ही सर्व झाडावरची पाखरे. तुमची पूर्वजन्मीची लेकरे कुठे आहेत? ती आपापल्या कर्मांप्रमाणे जन्म घेतात, मरतात. त्यांचा तुमचा पूर्वजन्मीचा ऋणानुबंध होता, म्हणून ती तुमच्या पोटी आली. तुम्ही त्यांचे कर्ज लागत होता, ते घेऊन ती गेली. आता त्यांचा शोक करून काय फळ? हा मायामोह व्यर्थ आहे. चला बाहेर ओटीवर. तिच्या समोर उभे राहिल्याने तुम्हास अधिकच गहिवर येईल. असे बोलून त्याने त्यास बाहेर नेले आणि आपण निघून जाण्याच्या बेतात होते तो गणेशपंत त्यास म्हणतात, मुलीचे केश काढावे हे मला बरे दिसत नाही. माझ्या विनायकास मी वचन दिले होते, ते त्याच्या मागून मी कसे मोडू? आणखी ती मूल इतके गरीब व सुस्वभावाची आहे की तिच्या दुःखावर डाग द्यावा हे मला बरे वाटत नाही. तशात तुम्ही शास्त्रार्थ काढून दाखविला तो सांप्रत काळी तसाच ठेविला असता चिंता नाही. गणेशपंताची पत्नी जवळच आतल्या बाजूस दाराआड उभी होती. ती रागावून म्हणते, तर काय, तुम्हाला त्या पोरीचे लग्न करून द्यावयाचे आहे? करा, तसे तरी होऊ द्या, म्हणजे नाव होईल. पहा काय ही मौज, सोन्यासारखा मुलगा मिला, त्याचे एक दुःख, आणि आता उरावर ही शिळा बसली तिची काळजी. आणि तिला अशी ठेवून जनालोकात तोंड दाखवायची मला लाज. चोहोंकडून माझ्या भोवती आले आहे. असे म्हणून कपाळ बडवून घेते. मोरभटजी, बाई, तसे काही नाही. यजमानाच्या प्रकृतीचे मान जरा निराळे आहे, पण ते समजूतदार आहेत. 4 गृहस्थांनी सांगितलेला शब्द ते खाली पडू देणार नाहीत. उद्या मी देशमुखास घेऊन येतो. ते कालच वाईहून येथे आले आहेत. त्यांची विद्या व थोरवी काय वर्णावी. अशा पुरुषाचे 4 शब्द यजमानांच्या कानी पडले म्हणजे बस आहे. गणेशपंत, देशमुख माझ्या भेटीस आले असता मला त्यात फार संतोष आहे. माझ्या मुलावरूनच त्यांची माझी ओळख पडली होती. त्यांच्या बोलण्यास मी अवमान करणार नाही. संयुक्तिक गोष्टीस माझा काही अडथळा नाही. याप्रमाणे मोरभटची कळ पेटवून तेथून निघून गेले. परीक्षा. मोरभट घरातून निघून गेल्यावर गणेशपंत व त्यांची बायको यांचे आणखी बरेच बोलणे झाले. त्यावरून बिचारे यमुनाबाईस फार वाईट वाटले, पण तिच्या बोलण्याचा उपाय तेथे चालेना म्हणून ती उगीच राहिली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मोरभटजी बराबर देशमुख गणेशपंतास घेऊन भेटले. परस्परांचे नमस्कार झाल्यावर मोरभट हळूच बोलतात, यंदा रावजींची मोठी हानी झाली. त्यांच्या घरातून एक रत्न गेले. काय करावे, प्रारब्धाची गती गहन नाही. देशमुख, मी जेव्हा ही खबर पुण्यात ऐकली तेव्हाच मला फार वाईट वाटले. विनायकराव फार सज्जन गृहस्थ होते. मोरभटजी, बऱ्याचे बरेच नाव राहते. कोणतेही काम करणे ते मागे कीर्ती उरेल असे करावे. आता त्यांच्या नावास कोण बोलावणार आहे? तसेच त्यांच्या मागूनही त्यास कोणी वाईट बोलेल असे दुसऱ्याने करू नये म्हणजे झाले. यजमानांनी त्यांच्या उत्तरक्रियेच्या वेळी दानधर्म पुष्कळ केला. 12व्या दिवशी ब्राह्मणास गोप्रदाने वगैरे देऊन संतुष्ट केले. आता बाईच्या मनातून एक अडचण काढून टाकायची आहे. तेवढी निघाली म्हणजे पाठीमागे कोणास बोलायस जागा राहणार नाही. तशात आपण ब्राह्मण, आपले कुळ थोर, आपले सोयरे मोठमोठे गृहस्थ, त्यास खालीमान घालावी लागेल असे न करावे. देशमुख, वास्तविक आहे.
सर्व यथासांग जेथले तेथे झाले म्हणजे पाठीमागे कोणी निंदा करणार नाही. आता काय बाकी राहिले आहे? आपण क्षेत्रवासी ब्राह्मण. आपला आचार किती पवित्र. तेव्हा असे राहून आपणास कसे चालेल? जे आपले ब्रह्मकर्म आहे ते केलेच पाहिजे. मोरभटजी, तशात पुढे श्रावण मासात येथे शंकराचार्यांची स्वारी येणार आहे. तेव्हा स्वामींचे चरणतीर्थ घेण्यास आपल्या घरी त्यास बोलवावे लागेल. मग तरी अडचणच. यासाठी एकदा बिनगोर होऊन राहिले म्हणजे झाले. हे बोलणे होत आहे इतक्यात गणेशपंताचे मित्र नारायणराव हे त्यास भेटायास आले. हे गृहस्थ विधवांची कळकळ बाळगणारे होते. त्यास विनायकरावाच्या मरणावरून फार दुःख झाले होते व त्यांच्या बायकोचे वपन न व्हावे असा त्यांचा मोठा हेतू होता. त्यांनी ह्या संभाषणात बोलण्याची परवानगी मानून बोलणे चालविले. नारायणराव, विधवेचे वपन करण्याविषयी जशी शास्त्रवचने आहेत तशी ते न करण्याचीही वचने आहेत. त्यांचा विचार केला पाहिजे. याज्ञवल्क्य स्मृतीत प्रायश्चित्ताध्यायी असे आहे की विद्वद्वी प्रर्नुपः स्त्रीणा नेष्यते केशवपनम ऋते महापातकी नो गुहंतुश्चावकीर्णिनः. कोणत्याही वर्णातील विद्वान व ब्राह्मण व क्षत्रिय व कोणत्याही वर्णातल्या स्त्रिया यांनी कधीच वपन करू नये. महापातक्यास राजाने दंडाकरिता वपन करावे. अपराधी मनुष्य तसे करून घेण्यास राजी नसेल तर वपनाबद्दल त्याच्याकडून द्विगुणित व्रत करवावे. तर ज्या स्त्रियेचा नवरा मरतो तिने कोणता असा अपराध केला आहे की तिला महापातक्यात गणून तिचे केशहरण करावे? देशमुख, अहो, पण हे वचन अपराधाच्या संबंधाने आहे व ज्या स्त्रियास वैधव्य प्राप्त झाले नाही त्यांविषयी आहे. वडाची साल पिंपळावर कशी लावता? यापेक्षा काही स्पष्ट निषेध वचन असेल तर सांगा. नारायणराव, बरे, तर दुसरे वचन आहे का? प्रसन्नापतिहीना या नारी वा केशधारिणी तस्याच धारणे ब्रह्मण्य दोषो नास्तिती मे पतिः स्त्रीणां तु भर्तुहीनाना वैष्णवीना वसुंधरे यावत् शरीरपातं वै प्रशस्तं केशधारणम. हे ब्राह्मणांनो, दुःखित गतभर्तुकीने केश ठेवल्याचा दोष मुळीच नाही असे आम्ही निश्चयाने सांगतो. कारण गतभर्तुका वैष्णवादिकांच्या स्त्रियांनी देह आहे तोपर्यंत या पृथ्वीवर केश न दुखविता रक्षण करावे हेच प्रशस्त आहे. देशमुख, ते काही असो, लोकरूढी ही बलवत्तर आहे, जनाचार सोडता नाही. असे म्हणून त्या दोघांनी संकेत ठरविला की यमुनाबाईस गंगेवर नेऊन तिच्या डोईचे केश काढावे. बिचाऱ्या गणेशपंताच्याने ते काही बोलवले नाही. ते उगेच ऐकत मात्र बसले. मोरभटाने तर घरात जाऊन त्यांच्या बायकोस हा सर्व मजकूर समजाविला आणि उद्याच तिथी आहे म्हणून मोठ्या पहाटेचे येऊन यमुनेस मेण्यात घालून नदीतीरी न्यावे असा बेत करून देशमुखासह वर्तमान तेथून निघून गेला. नंतर गणेशपंत आपणाशी बोलतात. केवढा हा जुलूम! मी त्यास होय नाही काहीच बोललो नसता त्यांनी आपसातच मसलत करून माझ्या पोरावर हा गजहब करण्याचे मांडले आहे. मी त्यांचबरोबर भाषण करावे तर बोलण्यास बोलणे वाढून भांडण झाले असते. तशात माझ्या सोयऱ्यास हे समजले म्हणजे तेही कावळ्याप्रमाणे मला बोचबोचून खातील. तर आता आपण 2 दिवस कोठेतरी निघून जावे म्हणजे पाठीमागे काही का होईना त्याचा जीवास घोर लागणार नाही असा गणेशपंतांनी निश्चय करून त्याच दिवशी संध्याकाळी ते तिटकाऱ्याने घरातून 2-3 कोसांवर त्यांचा मळा होता तेथे गेले. दुसरे दिवशी मोरभटजी यमुनाबाईस गंगेवर नेण्याकरिता आले. सासूबाईंनी तिला पुष्कळ आग्रह केला पण ती खोलीबाहेर पडेना. मग ती तिला शिव्या देऊ लागली तरी काही उपाय चालेना. असे पाहून तिने मोरभटास परत जाण्यास सांगून ती ज्या खोलीत होती ती तिला कोंडले आणि सगळा दिवस अन्न पाणी दिले नाही. घरात शिवराम व त्याची आई होती. ती बिचारी फार श्रमी होऊन रडू लागली. शिवराम जरी पूर्वी उन्हाळपोर होता तरी विनायकरावाच्या व यमुनाबाईच्या हाताखाली आल्या दिवसापासूनच
त्याचे गुणात मोठा पालट झाला. त्याने लिहिण्या वाचण्यात विशेष अभ्यास केला नव्हता, तरी तो स्वाभाविक बुद्धीच्या बळाने पुष्कळ गोष्टीत हुशार व विचारशील निघाला. त्याच्या आईस इतके ज्ञान नव्हते, तरी तिला यमुनाबाईचा सरळ पंथा आवडू लागला होता. त्या मायलेकरांनी यमुनेचे असे हाल पाहून रोदनास आरंभ केला. संध्याकाळपर्यंत त्याने काही अन्नपाणी घेतले नाही. अशी ती तिघी उपाशी राहिली. मग रात्र पडल्यावर यमुनाबाईच्या सासूने तिला खोलीतून बाहेर काढले आणि केरसुणीने पुष्कळ मारून तिचे केश धरून तिला ओढीत ताणीत परसातील गोठ्यापर्यंत नेले. ते शिवरामाच्या आईने पाहून ती तिला सोडावयास गेली. तिच्या मागून शिवरामही धावला. असे त्या सर्वांचे एकच झोंबट झाले. मग त्यांची सोडवासोडव होऊन सासूबाई घरात गेली आणि परस्तार लावून आत बसली. इकडे काळोख पडला. रात्र झाली तरी ते यांच्या पोटात अन्न नाही. भुकेने व्याकुळ होऊन ती तळमळू लागली. मग यमुनाबाई शिवरामाच्या आईस बोलते, बाई, तुम्हाला माझ्यासाठी दुःख भोगावे लागले हे पाहून मला फार वाईट वाटते. आई, माझे कसचे दुःख, तुमचे हाल माझ्याने पाहवत नाहीत. माझे काय, मी कोणाची बांधलेली आहे? उद्या म्हटले तर उद्या मी आपल्या मुलास घेऊन दुसरी जागा पाहून राहीन. पण तुमचा या ठिकाणी निभाव कसा निघेल ही मला मोठी काळजी लागली आहे. शिवराम म्हणतो, आई, ताईने या नावाने यमुनाबाईस तो हाक मारित असे. आता इथे कशाच राहावे की? आई, तर ती बिचारी कुठे जाईल? तिचे माहेर इथे नाही. आई तर मरून गेली, बाप बिचारा परदेशात गेला आहे. शिवराम, मामाचा विनायक रावस या नावाने तो हाक मारित असे. एक फार चांगला मित्र या गावात राहतो, त्याच्या घरी आपण जाऊ चला. तो आपल्याला जागा देईल. त्याची माझी चांगली ओळख आहे. त्यानेच मामा वारल्यावर एक पत्र ताईला पाठवले होते. त्याचे घर मला ठाऊक आहे. चला आताच आपण तिकडे जाऊ. हे त्या मायलेकरांचे भाषण होत असताना यमुनाबाई आपल्या मनात परमेश्वराची प्रार्थना व त्याच्या शास्त्रात दुःखितास शांतपणे देण्याची जी वचने आहेत त्यांचे मनन करीत होती. तिने आपल्या नवऱ्याच्या मित्राचे नाव ऐकताच ती शिवरामास पुसू लागली. माझ्या शिवरामा, तुला त्याचे घर ठाऊक आहे काय? त्याने मला एक पत्र लिहिले होते खरे, पण त्याचे उत्तर पाठविण्यास मला वेळ मिळाला नाही. शिवराम, होय ताई, ते फार चांगले माणूस आहेत. चला बाई, आपण त्यांच्याकडेच जाऊ. यमुनाबाईने हे ऐकून विचार केला की देवानेच माझ्यासाठी हा प्रसंग आणला आहे. आता माझी मोकळीक होण्याची वेळ आली आहे, यात संशय नाही. आता मला इथून अवश्य निघाले पाहिजे. मी इथे राहीन तर माझा नाश होईल. देवासाठी मी सर्व सोडते. मग ती शिवरामाच्या आईस सांगू लागली की बाई, मी त्या मित्राच्या घरी जाण्याचा आता निश्चय केला आहे आणि हे मी माझ्या शरीराच्या रक्षणासाठीच करणार असे नाही, तर माझ्या आत्म्याचे कल्याण होण्यासाठी मी हे घर सोडून तिकडेच जाते. तुम्ही माझ्या बरोबर याल तर तेथे तुम्हालाही चांगली वाट मिळेल. शिवरामाने हे ऐकून आपल्या आईस फारच आग्रह केला. मग ती सर्व तेथून उठून त्या मित्राच्या घरी जाण्यास निघाली. शिवराम त्यास वाट दाखविण्यास पुढे झाला. तेव्हा काळोखी रात्र होती, म्हणून त्यास तेथे पोहोचण्यास बराच वेळ लागला. सुमारे 8 वाजता ती सर्व त्याच्या घरच्या ओटीवर चढली. मग शिवरामाने दार ठोकताच दाजीबा, हे त्या मित्राचे नाव, स्वतः बाहेर आले. त्यास त्याने थोडक्यात मजकूर सांगून त्या बायास घरात घेविले. यमुनाबाईस पाहून दाजीबाला फार आनंद झाला. त्याने त्याच वेळी परमेश्वराची स्तुती करून आभार मानिले आणि आपली बायको लक्ष्मीबाईला सांगून स्वयंपाकाची तयारी करविली. नंतर ती सर्व एकत्र बसून पुन्हा देवाची स्तुती व प्रार्थना करून भोजन करीती झाली. भोजनोत्तर यमुनाबाई व तिची माणसे दिवसा फार श्रमली होती, म्हणून ती दाजीबा व लक्ष्मीबाई यांची आज्ञा घेऊन निजायास गेली. दुसरे दिवशी गावात जिकडे तिकडे गवगवा झाला की 2 ब्राह्मणांच्या विधवा व एक मुलगा अशी एका ख्रिस्ती मनुष्याच्या घरी जाऊन राहिली. नंतर काही दिवसांनी गणेशपंत परत आपल्या घरी आले. त्यास हे समजल्यावर ते आपल्या सुनेस पाहावयास गेली.
तिच्या तोंडून सर्व वृत्तांत ऐकून घेतल्यावर त्यास वाटले की ही एका दुःखातून तरी सुटली. लोक अज्ञानामुळे व्यर्थ निंदा करीतात, पण मी हिचा द्वेष करणार नाही. मग त्याने तिचे सर्व सामान व पुस्तके वगैरे आणून तिला दिली. आणि जरी ब्राह्मण लोक त्यांचा छळ करू लागले तरी ते तिच्यावर पूर्वीप्रमाणे ममता व प्रीती करू लागले.